आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या शिष्टमंडळाने भोंदूबाबा अशोक खरात याच्या नाशिक येथील गावी जाऊन तो खरंच बौद्ध समाजाचा आहे की इतर कुठल्या समाजाचा याची चौकशी करण्यात आली। या चौकशी दरम्यान शिष्टमंडळाने स्थानिक शाळा, स्थानिक रहिवाशी, मंदिरे या सर्व ठिकाणी जाऊन अशोक खरात हा बौद्ध समाजाचा नसून हा मराठा समाजाचा आहे असं स्थानिक गावातील लोकांनी शिष्टमंडळाला सांगितले आहे। नमस्कार, आजच्या विशेष कार्यक्रमात मी सागर सांगळे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। सध्या महाराष्ट्रामध्ये अशोक खरात प्रकरण हे पेटलेलं आहे। याच प्रकरणामध्ये उत्तर प्रदेशमधील आनंद स्वरूप या महाराजाने, हा महाराज आहे की यांनी स्वतःला महाराज ही पदवी घेतलेली आहे, या व्यक्तीने अशोक खरात हे महार समाजाचे आहेत असा व्हिडिओ व्हायरल केला आणि संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ मचली। मित्रांनो, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची राष्ट्रीय शिष्टमंडळ या ठिकाणी या गावी पोहोचलेली आहे। नक्की हा अशोक खरात आहे तरी कोण, याचं गाव जे आहे, या गावातील नागरिकांना ते भेटलेले आहे। गावातील लोकांशी त्यांनी विचारपूस केलेली आहे। शाळेला त्यांनी भेट दिलेली आहे, त्या अशोक खरातनी मंदिरं बांधलेले त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी भेट दिलेली आहे। आपण हा सगळा प्रकार त्यांच्याकडून जाणून घेऊया, नक्की हा प्रकार आहे तरी काय। मी रिपब्लिकन पार्टी महाराष्ट्र राज्य सहसचिव बाळकृष्ण मामा गायकवाड यांना विचारतो, नक्की आज तुम्ही या ठिकाणी भेट कशासाठी दिलेली आहे आणि हा प्रकार नक्की काय? संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराला प्रथमतः तीव्र अभिवादन करतो। आज आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीने, आमचे आठवले साहेब हे आमचे प्रेरणास्थान आहे बाबासाहेबांच्या नंतर, आणि आज राष्ट्रीय सचिव आदरणीय दयालजी बहादूर साहेब, विनोदजी थोरासाहेब महाराष्ट्राचे उपाध्यक्ष युवक आघाडी, मी स्वतः बाळकृष्ण गायकवाड महाराष्ट्र राज्य सहसचिव, आम्ही आलेलो आहोत या अशोक खरात या माणसाने जो काय हा विकृतीचा प्रकार केलेला आहे त्याच्याबद्दल आम्हाला काय बोलायचं नव्हतं, परंतु तरी आम्ही जाहीर निषेध करतोच। कारण की हे सगळा काही हा प्रकार घडला त्याच्यानंतर एक युपीमधले ते अनंत स्वरूप जे म्हणून काही ते गुण होते, त्या बाबांनी असं सांगितलं की हे सगळं डॉक्टर आंबेडकरांचे शिष्य आहेत आणि तो महार जातीचा आहे, पण जो हा अशोक खरात, आम्हाला त्या अशोक खरातविषयी काही घेणं देणं, त्यांनी जे हे कृत्य केलं तर आम्ही जाहीर निषेध करतो। परंतु ते जे स्वामी आहेत कुठे ते UP मधले, त्यांच्या बाबतीत आम्ही जाहीर निषेध केलेलाच आहे। त्यांच्या विरोधात आम्ही आता 2 दिवसाच्या नंतर शहापूर तालुक्यात आमची सगळी फौज, विनोदजी थोरासाहेब, आम्ही सगळे जाऊन त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करणार आहोत। विशेष बाब म्हणजे सांगण्यासारखी, हेगडमल कुटुंब हे माझं नातेवाईक आहे। ह्या कहांडळवाडी गावामध्ये माझा जन्म अधिक माझं शिक्षण इथून 4-5 किलोमीटर चिंचोली गाव आहे। इथे माझं इयत्ता 1ली पासून ते 10वी पर्यंत शिक्षण झालेलं आहे। माझं मूळ गाव संगमनेर तालुका वडगाव पान आहे आणि हेगडमल कुटुंब आमचं, माझे नातेवाईक बौद्धच आहेत, म्हणून मी या गावात येऊन त्या खराचा देखील जाहीर निषेध करतो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने। आणि आमचे हेगडमल जे आहेत आमचे नातेवाईक, त्यांचं देखील मी स्वागत करतो, अभिनंदन करतो की आम्हाला आल्याच्यानंतर त्यांनी चांगली ट्रीटमेंट दिली इथं, की तुम्ही बसा, चहा वगैरे घेतला। परंतु पुन्हा एकदा मी त्या स्वामींचा जाहीर निषेध करतो। जय भीम, जय बुद्ध, जय भारत। पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विनोदजी थोरात आहेत। मला सांगा, हा नक्की प्रकार काय आहे? तुम्ही आज या गावामध्ये व्हिजिट दिलेली आहे, नक्की व्हिजिट तुमची कशासाठी होती आणि प्रकरण काय आहे? जय भीम। जेव्हा एक भोंदूबाबा आहे आनंद स्वरूप म्हणून, त्यांनी आमच्या बौद्ध समाजाचा आपण कारक असा अपशब्द बोललेला आहे, म्हणून त्याकरिता जे अशोक खरात जो प्रकरण आहे तो कुठल्या समाजाचा आहे त्या पाहण्यासाठी आम्ही या कांडळवाडी या गावाला भेट दिली। आम्ही भेट देण्यासाठी आमचे राष्ट्रीय
सचिव बहादुरे साहेब आहेत, महाराष्ट्राचे सचिव बाळकृष्ण गायकवाड मामा आहेत, आदिवासी संघटनेचे अशोकजी सिंगवा आहेत, तसेच या गावातील स्थानिक गेगरमळ कुटुंब जे इथं राहते ते सुद्धा आहेत. आम्ही या भोंदू बाबांनी जो अपशब्द उच्चारलेला आहे का बाबा हा अशोक खरात बौद्ध समाजाचा आहे, महार समाजाचा आहे, ते पाहण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो. आणि या गावामध्ये राहणारा गेगरमळ जे कुटुंब आहेत त्यांच्याशी आम्ही चर्चा केल्यानंतर त्याने हा खरात हा आपला बौद्ध समाजाचा नसून आपल्या समाजाशी त्याचा काही एक संबंध नाही. आता ठीक आहे, अशोक खरातचं काय प्रकरण आहे ते तर निंदनीय आहे, त्याचा निषेध झालाच पाहिजे. परंतु अशोक खरात सारखे बरेचसे प्रकरण महाराष्ट्रात घडत आहेत. शासनाने सुद्धा त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि अशा ज्या संस्थानं आहेत त्या संस्थानाच्या सुद्धा चौकशा शासनाने केल्या पाहिजेत. कारण हे झालं मला कोणी सांगितलं म्हणून ते उघड झालं, परंतु जे कोणाला माहिती होत नाही ते का नाही होत. म्हणून यासाठी शासनाने सुद्धा या संस्थानं जेवढ्या आहेत महाराष्ट्रामध्ये असे भोंदू बाबा जे संस्थानं चालवतात त्या भोंदू बाबांच्या चौकशा झाल्या पाहिजेत. आणि आम्ही या जो आनंद स्वरूप जो बाबा ढोंगे बाबा आहे त्याचा आम्ही निषेध करतो आणि लवकरच त्याच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल झाला पाहिजे. म्हणून आम्ही शहापूरचे DSP आणि शहापूरचे PI पोलीस स्टेशनांना भेट देऊन निवेदन देऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहोत. आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सचिव दयाळ बहादुरे जी आहे, मला सांगा, आज तुम्ही अशोक खरात यांच्या गावी आलेले आहेत. या सगळ्या प्रकरणाचं महत्त्व काय आहे किंवा ही विजिट कशासाठी होती? त्याचबरोबर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय रामदासजी आठवले यांनी आपल्यांना काय आदेश दिलेले आहेत? कारण रिपाईची ही शिष्टमंडळ या ठिकाणी आलेली आहे. या सगळ्या गोष्टींची आठवले साहेबांना काय कल्पना आहे? काय आहे नक्की हा सगळा प्रकार? भोंदू बाबा अशोक खरात याचा कारनामा सध्या महाराष्ट्रामध्ये गाजत आहे आणि महाराष्ट्राबाहेर सुद्धा देशभर याने गाजत आहे. त्याने जे कांड केलेलं आहे, त्याने जो महिलांवरचा अत्याचार केलेला आहे, 100-150 महिलांच्या सोबत त्याने बलात्कार करून एक प्रकारचं अन्यायाची परिसीमा गाठली. त्यामुळे हे प्रकरण उघड होऊन या प्रकारची महाराष्ट्रानं मुख्यमंत्र्यांनी सुद्धा दखल घेतलेली आहे. आणि जो भोंदू बाबा होता त्या भोंदू बाबाला अटकसुद्धा झालेली आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे. परंतु हा भोंदू बाबा अशोक खरात याच्या संदर्भामध्ये काय UPचा एक महंत आहे आनंद स्वरूप यांनी आपल्या एका स्टेटमेंट केलेलं आहे की तो कांडळवाडी गावचा एक महार समाजाचा एक माणूस आहे आणि त्यांनी अशा पद्धतीने एक प्रकारचं हिंदू धर्म बदनाम केलेला आहे वगैरे वगैरे अशा प्रकारचा आरोप करून महार समाजाला आणि बौद्ध समाजाला आणि बहुजन समाजाला त्यांनी बदनाम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याचा मी तीव्रपणे निषेध करतो. आणि त्या संदर्भामध्ये केंद्रीय मंत्री आठवले साहेब यांनी आम्हाला आदेश दिला की तुम्ही त्या कांडळवाडी गावामध्ये जाऊन तो कुठल्या समाजाचा होता याची शहानिशा करा आणि शहानिशा करून आम्हाला सांगा की तो कुठल्या समाजाचा होता. त्यामुळं आम्ही आज रिपब्लिकन पक्षाचे आम्ही पदाधिकारी आहोत. माझ्यासोबत विनोद थोरात आहे, गायकवाड मामा आहेत आणि इतरही सर्व कार्यकर्ते आहेत. आणि आम्ही गेगरमल यांच्या घरी कांडळवाडी गावामध्ये आम्ही आलेलो आहोत आणि या ठिकाणी आम्ही विचारपूस केली आणि विचारपूस करून आम्हाला अशी माहिती मिळाली की तो बौद्ध समाजाचा नव्हता किंवा महार समाजाचा नव्हता, तर तो एक दुसरा मराठा समाजाचा होता. अशा पद्धतीने बौद्ध समाजाला काही ठराविक हिंदू महंत बदनाम करत आहेत. हा निषेधार्थ बाब आहे. त्यामुळंच आम्ही त्याने जे मंदिर बांधलेलं आहे, काय ते गाव ना मिरगावला सुद्धा आम्ही जाऊन आलो आणि त्याच्या मंदिरामध्ये सुद्धा आम्ही त्या ठिकाणी बघून आलो की ते कशा पद्धतीचं मंदिर आहे आणि त्याने कधी बांधलेलं आहे ते.
तर त्यांनी ते मंदिर गिरगावमध्ये तुम्हाला काही चुकीच्या गोष्टी आढळल्या का? कारण तुम्ही त्या ठिकाणी व्हिजिट केली, तुम्ही साधारण 1 ते 1.5 तास तुम्ही त्या ठिकाणी पडताळणी करत होते. काही वेगळा प्रकार तुम्हाला पाहायला भेटतोय का? हा सगळा प्रकार बघत असताना तुम्हाला त्या ठिकाणी काही विचित्र आढळलं का? नाही, त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं असं विचित्र आढळलेलं नाही. त्या ठिकाणी मात्र एक मंदिर आहे. लोक श्रद्धेपोटी त्या ठिकाणी त्या मंदिर 2010मध्ये त्यांनी त्या ठिकाणी मंदिर बांधलेलं आहे आणि त्या मंदिरामध्ये सर्वच धर्माचे लोक त्या ठिकाणी येतात. परंतु आज मात्र आम्ही ज्या ठिकाणी त्या मंदिरामध्ये गेलो तर त्या ठिकाणी कोणी नव्हतं. मंदिराच्या गेटला टाळा मारलेला होता. परंतु काही 1-2 लोक बाहेरगावावरून आले होते. तर आणि त्यांनी त्या मंदिराच्या बाजूलाच त्यांनी आंब्याची एक बाग आहे. त्या बागेमध्ये त्याचा बंगला आहे. त्या बंगल्यामध्ये तो सतत ये जा करायचा. अशा पद्धतीनं त्याने त्या ठिकाणी बसताना आपलं बसवलेलं होतं. तर आम्ही एक प्रकारचं आम्ही सांगू इच्छितो की हा जो भोंदू बाबा आहे अशोक खरात, याला सरकारनं अटक तर केलेली आहे. त्याची चौकशी सुद्धा त्यांनी कमीत कमी 10,000 करोड रुपयाचा त्यांनी त्या ठिकाणी एक प्रकारचं माया जमा केलेली आहे. आणि हे उघड झालं की तो आपली माया त्यांनी दुबईमध्ये त्यांनी वर्ग केलेली आहे. तर अशा भोंदू बाबाला आणि ज्यांनी महिलांवरची अत्याचाराची परिसीमा गाजली, तर अशा भोंदू बाबाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशा प्रकारची रिपब्लिक पक्षाची मागणी आहे. आणि माझं सांगणं असं आहे हिंदू समाजाला किंवा इतर समाजाला की बौद्ध समाजाला आणि महार समाजाला, बहुजन समाजाला आपण या अशोक खरातच्या नावावरती बदनाम करू नये. तर बदनाम करू नये. आणि एक अशा प्रकार आम्ही आंबेडकरवादी आहोत, आम्ही बाबासाहेबांचे पाईक आहोत, आम्ही संविधानाला मानणारे आहोत. आमच्या माणसाकडून अशा प्रकारचं कुठलंही कृत्य घाणेरडं कृत्य होऊ शकत नाही असा आम्हाला विश्वास आहे. परंतु या ठिकाणी मात्र टार्गेट करण्यासाठी काही हिंदू मंडळी समोर आलेली आहेत की महार समाजाचं नाव घेऊन, बौद्ध समाजाचं नाव घेऊन मुद्दाम म्हणून बदनाम करतात. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची दखल घेतली पाहिजे आणि कडीची कडी सजा, त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. आणि त्याचबरोबर हा जो अशोक खरात आहे तो कुठल्या गावचा आहे, कुठल्या समाजाचा आहे, त्याचा सोक्षमोक्ष मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावं, अशा प्रकारची माझी मागणी आहे. त्यासाठीच आम्ही मुद्दामून या गावामध्ये आलेलो आहोत. आणि अशा प्रकारे आम्ही त्याला कडीची कडी सजा त्वरित व्हावी, जेणेकरून परत असा कुठलाही भोंदू बाबा धजावणार नाही अशा प्रकारचं घाणेरडं कृत्य करण्याचं. आणि त्याला साथ देणारे जे इतर राजकीय मंडळी आहेत, त्या चाकणकर मॅडम त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे, त्यांचाही काही सभा आणि इतरही काही फोटो पब्लिशाने झालेले आहेत त्याच्यासोबत. ह्या सर्वांची चौकशी झाली पाहिजे. आणि याच्यामध्ये कोणाचा हात आहे त्याला वाढवण्यामध्ये आणि कोणाचा पैसा त्याच्याकडे ठेवण्यात आलेला आहे, या सगळ्या प्रकरणाची CBI मार्फत चौकशी झाली पाहिजे, अशा प्रकारची आमची मागणी आहे.